गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरात राहत असताना भक्त मंडळी येऊन त्यांची सेवा करीत असत। या त्यांच्या सगळ्या भक्तांमध्ये एक विणकर नावाचा भक्त होता। तो दिवसातून 3 वेळेला मठामध्ये जाऊन गुरुचं दर्शन घ्यायचा, मठासमोरचे अंगण झाडायचा आणि आपल्या कामाला लागायचा। एके दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी श्रीशैल यात्रेला निघाली होती। त्या यात्रेमध्ये विणकराचे आई वडील बंधू अनेक आप्तजन निघालेले होते। सगळ्यांनी त्याला देखील आग्रह केला होता की तू सुद्धा चल मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला। त्यावेळेस तो विणकर म्हणाला की गुरुदेवच माझे मल्लिकार्जुन आहेत। लोकांनी वेड्यामध्ये काढलं, नावं ठेवून लोक निघून गेले दर्शनाला, श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला। तो मठामध्ये आला विणकर। त्यावेळेस गुरूंनी त्याला विचारले, का रे तू यात्रेसाठी का गेला नाहीस? तो म्हणाला, स्वामी तुमच्या चरणी सर्व तीर्थ आहेत, त्यांचा त्याग करून पाषाणाचे दर्शन कशासाठी घेऊ? त्याचे शब्द ऐकून श्री गुरु नरसिंह सरस्वती हसले। काही दिवसांनी महाशिवरात्र आली। त्या दिवशी दुसऱ्या प्रहरात श्री गुरु संगमावर होते। विणकराने उपवास धरला होता, तोही संगमावर गेला। तेथे स्नान करून श्री गुरुचे दर्शन घेतले। श्री गुरु त्याला म्हणाले की तुझ्या घरची सर्व मंडळी यात्रेला गेली आहेस रे। तू गेला जर असता तर श्रीशैल पर्वताचे मनोरूपी दर्शन घडले असते। तू तेथे कधी गेला आहेस काय? विणकर म्हणाला, नाही गुरुदेवा, पण तुमच्या चरणापाशीच माझे श्रीशैल्य आहे, मला इथेच पुण्य मिळते। तो त्याचा दृढभाव पाहून श्री गुरूंना आनंद वाटला। त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि म्हणाले, चल मी तुला श्रीशैल्य पर्वताचे दर्शन घडवितो। तू माझ्या पादुका दृढ धरून बैस, डोळे मिटून घे। त्याप्रमाणे त्याने करताच श्री गुरूंनी त्याला मनोवेगाने श्रीशैल्य पर्वतावर नेले। त्याने डोळे उघडले तेव्हा आपण श्रीशैल्य पर्वतावर पाताळगंगेच्या तीरावर श्री गुरूंच्या जवळ बसलो आहेत हे त्याला आणि डोळे उघडल्यानंतर दिसले। त्याला मोठे नवल वाटले, पण श्री गुरु नरसिंह सरस्वती त्याला म्हणाले की असा भांबावल्यासारखं काय करतोस? स्नान आणि क्षौर कर्म करून देवाचे दर्शन घे। विणकर लगबगीने स्नानासाठी गेला। तेथे त्याची आई वडील आणि ग्रामस्थ त्याला दिसले। त्यांनी विणकराला हटकले। सगळे गावकरी म्हणाले, तुला यात्रा करायची होती, मग आमच्यासोबत का नाही आलास? आम्हाला नाही काय म्हणालास? आमच्या मागून लपत-छपत येण्याची काय गरज तुला? तो म्हणाला, छे छे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मी श्री गुरूंच्या समवेत आज दुसऱ्या प्रहरात या ठिकाणी आलोय। मला येथे येऊन घटकाभरही लोटला नसेल, पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही। तो आपल्या मागूनच आला आहे, पण तसे आपल्याला सांगत आहे वाटतं। तो सगळ्या लोकांशी वाद घालत बसला नाही विणकर। त्याने लगेच स्नानादी कर्म आटोपले आणि पूजे साहित्य घेऊन देवळात गेला। गाभाऱ्यात त्याला मल्लिकार्जुनाच्या लिंगस्थानी साक्षात श्री गुरुदेव बसलेले दिसले आणि लोकांची ते पूजा स्वीकारत आहेत। हे दृश्य पाहिल्यानंतर त्याला मोठे आश्चर्य वाटले। श्री गुरु हेच स्वयंभू मल्लिकार्जुन आहेत याची त्याला खूण पटली। त्याने श्री गुरुची मनोभावे पूजा केली आणि प्रसाद म्हणून एक फळ घेतले आणि त्वरेने गुरुपाशी आला। त्याने श्री गुरूंना वंदन केले आणि मग सर्व वृत्तांत निवेदन करून म्हणाला, स्वामी तुम्ही स्वतःच शंकर आहात। आपण लोकांना, पण हे लोकांना का कळत नाही हो? त्यावेळी श्री गुरु म्हणाले की त्याच्या
ईश्वर सर्वव्याप्त आहे हे खरे, पण त्यांच्या स्थानाचेही विशेष महात्म्य असते. म्हणून स्थान महात्म्य फार महत्वाचे असते बाळ. तिथीचेही महत्व आहे. आज माघ वद्य चतुर्दशी, याला महाशिवरात्र असं म्हणतात. ही एक पर्वणी आहे. या पर्वणीवर महादेवाच्या प्रीत्यर्थ पूजन, अर्चन, भजन, जागरण असे जर केले तर ते महादेवाला आणि फलदायी ठरते. महादेव प्रसन्न होत असतात, भक्ताचे ते कल्याण करतात. याविषयी तुला मी सुंदर एक कथा सांगतो. आणि श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी आपल्या विणकर्त्या भक्ताला एक सुंदर कथा सांगितली. मंडळी, पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा राजा राज्य करीत होता. तो शूर आणि पराक्रमी आणि बलाढ्य होता. तो शिवभक्त सुद्धा होता मंडळी. पण त्याच्या अंगी एक दुर्गुणही होता बघा. तो शिकार करण्यासाठी गेल्यावर मोठ्या प्रमाणावर हिंसा करायचा, दुराचार करायचा, मांसाहार करायचा, परस्त्री संग करायचा, फार पापकर्म करायचा. कुमुदवती ही त्याची धर्मपत्नी, पण ती सुशील आणि पतिव्रता होती. तिला आपल्या पतीच्या परस्पर विरुद्ध स्वभावाचे नेहमी आश्चर्य वाटायचे. एके दिवशी तिने धीर धरून विचारले, स्वामी, आपण महान शिवभक्त असूनही हिंसा का कशामुळे करता? मांसाहार पापकर्म कशामुळे करता? राजा म्हणाला, प्रिये, मी पूर्वी चंपानगरीत श्वान म्हणून जन्म घेतला होता. तेथे एक शिवालय होते. एकदा शिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरली होती. लोकांनी शिवदर्शनासाठी गर्दी केली होती. ते शिवपूजन करीत होते, गात होते, नाचत होते, प्रदक्षिणा घालत होते. मला भूक लागली, कारण मी कुत्र्याच्या वेशामध्ये, मागचा जन्म, काहीतरी खायला मिळेल या आशेने मी मंदिराच्या द्वारात घुटमळत होतो. मला पाहताच लोक संतापले. काठ्या आणि धोंडे घेऊन मला मारण्यासाठी धावले. मी प्राणभयाने देवळात भोवती फिरू लागलो. मी 3 प्रदक्षिणा मारल्या. बाहेर जायला मार्ग मिळत नाही, म्हणून मी मंदिरात प्रवेश केला. तेथे शंकराची पूजा पाहिली. तेवढ्यात कुणीतरी शस्त्राघात केला. मी गतप्राण झालो. लोकांनी माझे कलेवर दूर नेऊन टाकून दिले. त्या महाशिवरात्रीच्या पर्वकाळी मला देवदर्शन घडले, प्रदक्षिणा घडली, उपोषण घडले व शिवसन्मुख मरण आले. त्यामुळे पुण्यवृद्धी होऊन मला या जन्मात राजाचा जन्म मिळाला. मला राजवैभव मिळाले. मन शिवभक्तीत रमते. असे असूनही पूर्वीच्या श्वान जन्मातील काही संस्कार अजूनही तसेच असल्याने माझी वासना ही अखंड राहते. ते ऐकून कुमुदवतीला मोठे नवल वाटले. ती म्हणाली, नाथ, तुम्हाला तुमचे पूर्वजन्म आठवतात, तसं काही माझ्याबद्दल सांगता येईल का? त्यावेळेस विमर्शन म्हणाला की पूर्वजन्मी तू कपोत होतीस. एके दिवशी चोचित मांसाचा तुकडा घेऊन तू आकाशातून उडत होतीस. एका घारीने तुला पाहिले आणि मांसाचा तुकडा मिळण्यासाठी तुझ्या पाठीमागे लागली. तू जीवाच्या आकांताने उडत होतीस. तू श्रीशैल्य पर्वतावर गेलीस. मल्लिकार्जुनाच्या मंदिराच्या कळसाभोवती घिरट्या घालू लागलीस. घारीने तुला मारले आणि मांसाचा तुकडा घेऊन गेली. तुझा देह मंदिराच्या प्रांगणात पडला. तुझ्याकडून कळसाला प्रदक्षिणा घडल्या. तुला देवद्वारी निधन आले, मरण आले, म्हणून पुण्यवृद्धी होऊन तुला राणीचा जन्म मिळालेला आहे. कुमुदवतीला मोठे आश्चर्य वाटले आणि म्हणाली, महाराज, आजपासून मी सुद्धा शिवपूजा करणार. आता मला आपल्या पुढील जन्माविषयी सांगा. राजा म्हणाला, प्रिये, पुढील जन्मात मी सिंध प्रांताचा राजा होईल. तू शृंजय देशाच्या राजाची कन्या म्हणून जन्म घेशील. तू माझी पत्नी होशील. 3ऱ्या जन्मात मी सौराष्ट्राचा राजा होईल. तू कलिंग राजाची कन्या होऊन मला वरशील. 4थ्या जन्मात
मी गांधार देशाचा राजा असेल. तू मगध कुळात जन्म घेऊन माझ्याशी विवाह करशील. 5व्या जन्मात मी अवंतीचा राजा असेन. तू दाशार्ह कुळात जन्म घेऊन माझी राणी होशील. 6व्या जन्मात मी अनर्थ देशाचा अधिपती असेल. तू ययाती राजाची कन्या होशील. तेव्हा आपण पती पत्नी हो. 7व्या जन्मात मी पांड्य देशाचा राजा होईल. माझे नाव पद्मवर्ण असेल. मी सुंदर, ज्ञानी, तेजस्वी, सर्व गुण संपन्न असेल. तू विदर्भ राजाची कन्या सुमती होशील. तुझे सौंदर्य विलक्षण असेल. स्वयंवर होऊन तू मला वरमाला घालशील. आपण दोघे दीर्घकाळ राज्य करू. मी यज्ञ करीन, सर्व राजांना जिंकून घेईल आणि सगळ्यांचा सन्मान करील. वृद्धापकाळी वानप्रस्थाश्रमात अगस्तीकडून ब्रह्मज्ञानोपदेश प्राप्त करीन. तपश्चर्या करीन. माझ्या अंतकाळी मला नेण्यासाठी दिव्य विमान येईल. त्यात बसून आपण दोघेही स्वर्गलोकी जाऊ. असा आहे शिवपूजेचा महिमा. असे आहे श्रीशैल्य पर्वताचे महात्म्य. म्हणून आपण येत्या महाशिवरात्रीला मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी श्रीशैल्य पर्वतावर जाऊ. श्री गुरु विणकराला म्हणाले की श्वानाला शिवरात्रीस अजानता उपवास प्रदक्षिणा आणि शिवदर्शनाचा लाभ झाला. कपोतीस भयाने कळस प्रदक्षिणा घेतली. त्या योगे त्यांची पशु आणि तिर्यक योनीतून मुक्तता होऊन त्यांना सप्तजन्म राजवैभव प्राप्त झाले. उत्तरोत्तर उत्क्रांती होऊन त्यांना स्वर्ग प्राप्त झाले. यावरून विशिष्ट तिथीचे स्थानाचे महात्म्य असते हे तुझ्या लक्षात आलेच असेल. म्हणून केवळ सर्वसामान्य जनच नव्हे तर मोठमोठे योगी आणि तपस्वी तीर्थयात्रा करतात. गाणगापूरचे लोक घरदार सोडून येथे यात्रेला आले ते अगदी उचित आहे, बरोबर आहे. आता मी काय सांगतो ते ऐक. गाणगापुरात संगमावर कलेश्वराचे मंदिर आहे. तो मल्लिकार्जुनच आहे. या भावनेने तू नित्य पूजा कर. विणकर म्हणाला, स्वामी कृपा करा, मला गुरुभक्तीपासून विचलित करू नका. तुम्हीच मल्लिकार्जुन आहात. मला ही खून पटलेली आहे. मग कलेश्वर तुम्हीच नाही का? श्रीगुरूंना त्याच्या दृढ निष्ठेचे मोठे कौतुक वाटले आणि म्हणाले, गाणगापूरला जायचे आहे म्हणा. मग माझ्या पादुका घट्ट धरून डोळे झाकून घे बरं. त्याने लगेच तसे करताच काही क्षणार्धात सद्गुरू नरसिंह सरस्वती आणि तो विणकर भक्त काही क्षणात मठामध्ये आले. महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरू कुठे गेले म्हणून ग्रामस्थ आणि शिष्यवर्ग शोध घेत होते. तेवढ्यात विणकराचे आगमन झाले. त्याला पाहून लोकांनी विचारले, काय रे, आज क्षौर का केलेस? आणि तो म्हणाला, श्रीगुरू समवेत मी श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या यात्रेस गेलो होतो. तेथे मी क्षौर केले. स्नान करून देवदर्शन घेतले. हा पहा प्रसाद म्हणून मी आपणाला आणलेला आहे. ते ऐकून लोकांना मोठे नवल वाटले. हा दुपारी येथे होता आणि एवढ्यात जाऊन आला तरी कसा? लोकांना विश्वास बसेना. काही लोक तर म्हणत होते हा मूर्ख आहे. पण श्रीगुरूचे सामर्थ्य माहीत असलेल्या भक्तांनी मात्र त्याच्या भाग्याचे कौतुक केले. विणकराने मठात जाऊन शिष्यांना श्रीगुरू संगमावर आहेत असा निरोप दिला. सर्वांनी संगमावरती जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि यथासांग श्रीगुरूंची पूजा केली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आमची ही कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांना पाठवायला देखील विसरू नका. धन्यवाद.